ही जागा रेल्वेची बोलतात तुम्ही? आता माहिती द्या. थोडीशी आता माहिती द्या. अभी ये हमारे पास नक्शा नहीं है मैडम, ही जागा रेल्वेची आहे आता? मेरे पास नक्शा नहीं है। ये आपको जानकारी लेना है तो आप चलो IOW है पुलिस स्टेशन मास्टर के पास में, वहाँ पर है उसको जानकारी। ये पत्रा गिर गया, हाँ? बच गए नहीं तो उस दिन 2 आदमी का लफड़े हो जाते थे, मालूम है? इसके लिए कोणाचं आहे? ये BMC का है, हे कोणाचं आहे वरचं? बाहर है BMC का, हे कोणाचं आहे? ये रेलवे के अंदर आया। हे रेल्वेचं आहे आणि वरचं बीएमसी हाँ BMC का म्हणजे हे वेगळं वेगळं आहे. वेगड़े, छत वेगळं. हाँ वेगड़े वेगड़े वेगड़े। ही रेल्वेची जागा ये आहे. रेलवे की है, रेलवे। कधी झाली ही रेल्वेची जागा? अभी बताएंगे। अभी मैं देखिए, मैं इंजीनियर नहीं हूँ ना, मैं स्टेशन मास्टर हूँ, मैं RPF, ठीक है? वहाँ पे आपको अधिक जानकारी लेना है, आप स्टेशन मास्टर साहब मिलो। तुमचं म्हणणं आहे ही रेल्वेची जागा मेरी आहे. बात सुनो, मैं क्या बोलता हूँ, एक बात बताओ, ये रेलवे की जगह है रेलवे की जगह है नहीं, और ऊपर का ब्रिज किसका है? वो बाहर का है। तो यहाँ पे आपने बांधने क्यों दिया उनको? नहीं, हमने थोड़ी बात नहीं दिया, मैं क्या, किसने बांधा है ऊपर? अभी हमको क्या मालूम? ब्रिज रेलवे आज का का नहीं है. आज का नहीं है, ब्रिज पहले का है रेलवे का मैडम, नहीं है. आज का नहीं है, पहले का है, आज का नहीं है वो। ऊपर से पत्रा गिर रहा है, वो आपको चलता है क्या? नहीं, वो पत्थर गिर रहा है, उनका काम है, किसका काम है? BMC जिन्होंने बनाया है, स्काई वॉक जिन्होंने बनाया लेकिन है। आपकी जगह पे बनाया है ना ये ब्रिज, तो ऊपर तो आपकी वो जगह. जगह वो ऊपर का है मैडम, वापन हमारा नीचे का है। तो अभी आप ये क्या सुनो, कर ये लाइन निकल जाएगा ना, ये भी सब क्लियर हो जाएगा। कब निकलेगा लाइन? अभी हमको क्या मालूम, मैं आपको बोला, मैं ना इंजीनियर हूँ ना मैं स्टेशन, आप क्या काम कर रहे मैं RPF में हूँ, हो? RPF। अभी आप क्या काम कर रहे हो? अभी हम इनको यहाँ से हटा रहा हूँ, यहाँ से रेल पत्रे गिर जाएंगे, कितने लोगों को हटाओगे? जितने बैठेंगे सबको हटा देंगे। ये हट जाएंगे यहाँ से. ये गलत है, यहाँ पे बैठ रहे. मैं इनका समर्थन नहीं कर रही हूँ, ठीक है? ये गलत है, ये यहाँ पे बैठ रहे, पक्का है. हाँ। लेकिन अगर यहाँ से कोई प्रवासी जाएगा तो उनके सिर पे वो नहीं गिरेगा. अभी वो देखो, वो तो चलते फिरते वाले, ये परमानेंट है, हाँ. ये परमानेंट तो है। वो चलते फिरते जो लोग उन पे नहीं अब गिरेगा. वो क्या करेंगे, वो उनका काम है ना, हमारा काम यहाँ बैठना नहीं चाहिए, पत्रा ये नहीं गिरना चाहिए, इसके लिए कुछ नहीं कर सकते. देखो, ये मेरी बात सुनो, ये पत्रे पूरे निकाल दिया गया है, बात सुनो ना, ये जितने पत्रे थे सब निकाल दिया गया है। अभी ये पत्रे यहाँ लगे हैं आगे, उधर देख लीजिए, बराबर है. वो भी पत्रा पूरा निकालेंगे। और ऊपर का गिरा तो क्या करेंगे? नहीं, ऊपर का तो नहीं गिरना चाहिए, अब होने का तो देखो, पत्रा तो गिरा. कुछ भी हो सकता है मैडम, उसको कोई रोक नहीं सकता। ये नेचुरल जो प्रॉब्लम है उसको कोई रोक नहीं सकता, आप भी नहीं रोक सकती, मैं भी नहीं रोक सकता। वो आपका नहीं है ना ब्रिज? पक्का नहीं, पक्का वो नहीं है, आपका नहीं है. स्काई वॉक नहीं, ये जगह आपका है, ये मेरा नहीं है, रेलवे का है. रेलवे का है, हमारा थोड़ी, मैंने आपको बोला मेरा है, आपका नहीं, मतलब रेलवे का है. रेलवे का। हाँ, अभी 2 लाइन निकल सर आपकी सुनो, आपकी जगह पे अगर बीएमसी वाले पुल बना रहे, ये देखो ये पुल का पूरा ये रेलवे की जगह पे, तो आपने उनको कुछ नहीं बोला? अभी वो पुल का मैटर हमारा मैटर नहीं है, वो ऊपर का मैटर है, मैटर हमारा। सदियों से चलते आ रहा है. आप लोग बोलते हो पुल हमारा नहीं है, वो बोलते हैं हमारा है. यहाँ देखिए, यहाँ पॉपुलेशन बहुत ज्यादा होगा, ये जो बदलापुर है, ये बड़ा सिटी हो गया आप जो कर रहे हो काम बहुत अच्छा है, बढ़िया है, लेकिन हमारा क्या कंसर्न वाला है? है। अभी मेरी बात सुनो, यहाँ पे इंजीनियर डॉक्टर वगैरह सब आए, ये आधा रास्ता पूरा रेलवे में आ गया, मेजरमेंट हो गया है, सब कुछ हो गया है, लेकिन वो नक्शा उनके पास है। आप कितने लोगों को उठाओगे? आज ये उठेगा, फिर से कोई आ जाएगा. उठाते रहेंगे ना, हम ड्यूटी लगा देंगे यहाँ पे। कोई बोर्ड लगा दो ना, बैनर लगा दो. हाँ, बैनर भी लग जाएगा, बोर्ड भी लग जाएगा, वो भी लगवा देंगे, बैनर भी लग जाएगा. चलेगा। वो साइड में उनको भी उठाओगे सबको? नहीं, यहाँ तक उठा देंगे, यहाँ से उठाओगे यहाँ, हाँ पूरा, यहाँ कोई लगने नहीं। आप बदलापूर में यहाँ पे आरपीओ जी, हे नेहमी असतात. नेहमी असतात सर. ये हमेशा रहते हैं क्या यहाँ पे? नहीं, आज ही आए हैं या ये हमेशा यहीं पे पदस्थ है, नहीं रहते सर अभी। कहाँ पे रहते हो आप? ये इसमें रहते हो आप? हाँ। ये ऑफिस में आप रहते हो? आपको वहाँ पे दुर्गंधी नहीं आती है, बदबू नहीं आती है? वो ई टॉयलेट जो है उसका वो टॉयलेट से आता है, नहीं वो सब हमने बता दिया हूँ, स्टेशन मास्टर को बोल दिया हूँ, पब्लिक ने कंप्लेन किया, वो भी मैंने बता दिया हूँ। वो मुझे हाथ में रहता तो उसको मैं बना के दे देता हूँ, मेरे हाथ में नहीं, किसके हाथ में है? वो स्टेशन मास्टर के हाथ में है, स्टेशन मास्टर के हाथ में है? उनके हाथ में। स्टेशन मास्टर तो आपके है ना? नहीं, हम अलग है, आप भी अलग हो? मेरा RPF है मैडम, वो स्टेशन में, स्टेशन का मालिक स्टेशन मास्टर होता है, RPF नहीं होता है। तो मैं भी उन्हीं के अधीन में हूँ। आप उनको बोले तो वो नहीं सुनते हैं? नहीं, सुनेंगे, कार्रवाई चालू है ना। अगर आप लोग वहाँ पे रह के बीमार पड़ गए तो उसको करनी बीमार में काम चालू है मैडम, वो साफ सफाई वगैरह की बोल दिया हूँ, साफ सफाई यहाँ कराओ, सिरेन वगैरह डालने के लिए बुलाओ। और बात सुनिए, वो जो ओपन हुआ है उसको भी अंदर आप उसको ढक के रख लिए, और नहीं, वो जो टॉयलेट का आप बता रही हैं, और ये ऑलरेडी ये सब टूटने वाला है, टॉयलेट भी टूटेगा ना? सब टूटेगा, सब कब टूटेगा भी है? वो तो मैं आपको बोला कि मैं स्टेशन मास्टर इंजीनियर होता था, आपको सब बता देता। हाँ, तो अभी आप क्या काम कर रहे हो? ये क्या काम करोगे अभी आप इनको उठाओगे? आप देख रही है ना, मैं तो इनके सेफ्टी के लिए बोल रहा हूँ,
नहीं बराबर है, वो मैं बराबर इनकी है। सेफ्टी के लिए बोल रहा हूँ। मैं बहुत खुश हूँ, आप इनकी सेफ्टी के लिए कर रहे हो, लेकिन प्रवासी जो है, जो आपके प्रवासी जो रेलवे से उतरेंगे, उनके लिए आप क्या करोगे? नहीं, उनके लिए क्या करेंगे, अभी उनके लिए चल रहा है, काम वगैरह चल रहा है। अभी अगर रेलवे कोई वाले रेलवे से बंदा उतरेगा, उसके ऊपर अगर रेलवे वाले ये करेंगे छत गिरेगा मैडम। तो वो मैं रेलवे में 11 विभाग रहता है, मैं अकेला नहीं हूँ। वो रेलवे काम में वो लोग अपना काम करेंगे, हमारा काम हम अपना काम करेंगे। हम सब विभाग का काम तो कर नहीं सकता हूँ, कि हमको अधिकार मिल जाएगा तो पूरे विभाग का भी काम मैं करूंगा, ऐसा है। मिळणं चाहिए आपको. तर आपण बघतोय की इथे हे वरतून पत्रे पडतायत म्हणून इथे जनजागृती केली जाते. आता उगाच काही आपण इथे हिंदी मराठीचा वाद आणू नाही, कारण मला ठोस प्रश्न त्यांना विचारायचेच होते आणि परत त्यांना मराठी येत नाही, परत हिंदी तो वाद आपल्याला नको होता. त्यामुळे त्यांना आपल्याला जे प्रश्नाचे उत्तर हवे होते ते मी त्यांना विचारली आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की हे पत्रे पडतायत, हे बघा, हे जे पत्रे आहेत ना, तर हा झाड पत्रा पडतोय आणि या पत्रामुळे सध्या आपण जर बघितलं तर इथे ही कारवाई जी आहे ती करली जाते. हा, तर आता इथे ते आरपीएफ आहेत, पण अशा लोकांचं ठीक आहे. फिर पता कर लो ना सर, आप ये लो, इसको हटाओ, पहले हटा लो, उसके बाद अपना जरा एक एक घ्या इकडे सामान. काय करणार आता? काय करणार ते आता? माझ्या मित्रासारखा मी पण जाऊन जीव देतो आता. जाऊन माझ्यावर पण 60-70 हजार कर्ज रेल्वेवाले जगून देत नाही, नगरपालिका जगून देत नाही. जाणार कुठं आम्ही चोऱ्या मर्डर करतोय का लोकांच्या रस्त्यावरती? कमवून तर खातो रस्त्यावरती. पण तुम्हाला हक्काची जागा मिळाली पाहिजे ना, हे पण चुकीचं आहे. ते देतच नाही. इथे जवळ म्हणजे इथे जवळ बसतात, वाहतूक कोंडी होते. रेलवेचा ताई अंडर हे आम्हाला पहिला सांगायचे रेल्वेवाले, इसके बाहेर बैठो, रेलवे के अंदर बैठो मत. आता रेल्वेवाले बोलतात ये भी रेल्वे का जागा आहे. मग नगरपालिका कशाला पावती घेते आमच्याकडून? नगरपालिका पावती घेते, 10-20 रुपये घेतात, कधी 50 घेतात. पालिका का पैसे घेते? जर रेल्वे मग तेच तर तेच कळत नाही ना आम्हाला, यांचं चाललंय काय. काय वाटतं, काय चालू आहे इथे सध्या? इथं काय? बदलापूरमध्ये? चला आता ठीक आहे, हे दादा रस्त्यात बसले चुकीचं आहे, पण हे वरतून खाली पडतंय म्हणून इथे ही मोहीम सुरू आहे. आणि एखाद्या प्रवाशाच्या डोक्यात पडलं तर काय करणार? आपण बघू त्यांचं काय चाललंय ते. तुमचं काय झालं? आम्हाला पण उठवलं ना इथून. तुम्हाला कोणी उठवलं? नाही, ते इथं आलं तर आम्ही आपोआप पळालो तिकडे. आम्हाला कोण नाही उठवलं. तुम्ही कुठे राहतात? आम्ही कात्रपला, कात्रपला. पण आम्हाला बसून देत नाही ना इथे. तुम्हाला जागा नाही का इथे? नाही ना जागा. अंगावर टाकतात करायच्या, तिकडून घ्या. हे जे पत्रे पडले तेव्हा तुम्ही होतात का? हा? तुम्ही इथे बसायच्या ना नेहमी? हा, इथं तुम्हाला जागा? जागा ना आम्हाला. आमचे धंदे बंद आहेत, आम्ही घरी आहो. आता जंगलातल्या काय बी भाज्या घेऊन होतो आम्ही, त्या पण नाही बसून देत. गावठी पाहिजे ना? गावठी भाज्या, टाकला, कुरडू या काय खायचं लोकांनी? तुम्ही कुठे विकणार मग आता? आता आम्ही इकडे, आता इथून पळल त्या तिकडे झाकून ठेवला आम्ही. जागा पाहिजे का तुम्हाला? मग जागा पाहिजे ना आम्हाला. भाजी मार्केट पाहिजे का? मग भाजी मार्केट पाहिजे ना आम्हाला. काय सांगणार आता? काय विनंती करताय? भाजी मार्केट पाहिजे का? पाहिजे ना. पाहिजे ना? उदरनिर्वाह कशावर चालतो? हा, पैसे कशातून येतात? याच्यातून येतात ना? याद्यातून देतो आम्हाला. किती कुटुंबात किती व्यक्ती आहे? आम्ही 5 माणसं आणि याच्यावरच चालतो. याद्यावरतीच. आता काय करणार? काय आता याद्यावरतीच, आता झाकून तिला आता घर घेत जाणार, उद्या घेऊन येऊ परत. हे असं आमचं. उद्या आलं की परत बंद. म्हणजे आता इथे 3री आणि 4थी लाईन बनणार आहेत म्हणून हे पण यांना इथून सगळ्यांना उठवले जात आहे बोलतात. पुढे काय होईल माहित नाही, पण यांना आम्ही उठून जाऊ ना, हे सगळं काम झालं तर. पण आता तर आम्हाला बसून द्यायला पाहिजे ना. पाडले त्यांनी. हे पाडलाय. भाजी मार्केट पाहिजे ना आम्हाला. भाजी मार्केट पाहिजे. मग दुसरा पर्याय नाही आम्हाला. जागा नाही, जमीन नाही, त्याच्यावर पोट भरणार. कुठं जंगलातली टाकला, कुरडू, कंटोली आणतो. हा, थोडी थोडी कंटोली, अर्धा किलो, पाव किलो, त्याच्यावर पोटचा धंदाचा पोट चालतो आमचा. किती वर्षांपासून बदलापूरमध्ये आहात तुम्ही? आम्ही 30 वर्षापूर्वीचे आहे. 30 वर्ष हा, इथेच बसतात का? 30 इथंच बसतो. हा, इथंच. तुम्हाला वाटलं नाही का कधी चांगलं भाजी मार्केट मिळालं तर तिथे जाऊन बसणार? कुठं भाजी मार्केट भेटला तर जाऊ ना आम्ही. भाजी मार्केट दिला तर बसू आम्ही. काय झालं? नसते पळाले तर काय नुकसान केलं असतं का त्यांनी? रस्ते पर केस करतात ताई. केस करतात. रेल्वेची केस करतात. 5,000 3,000 फाईन भरायला लागते. आमचं म्हणणं एवढंच ताई की प्रशासनाला की आम्हाला एक मार्केट दाखवू द्या, की दिवसभर आमचं ना
की सकाळी लावलं दुपारी बंद, संध्याकाळी लावलं परत बंद. दिवस आता बघा, चला मी तर जान जवान पोरगा आहे, पण या म्हात्र्या बायका आहे ना, याचा पाट्या उतरू शकणार नाही. आता पहिले तुम्हाला नगर परिषद त्रास देत होती, आता तुम्हाला रेल्वे प्रशासन पण त्रास द्यायला लागलं. दोन्ही ताई त्रास होतो, दोन्ही आम्हाला त्रास चालू येतो. हे चुकीचंच आहे की तुम्ही इथे नाही बसला पाहिजे, तुम्हाला जागा पाहिजे दुसरीकडे पर्याय. आम्हाला आम्ही इथं बसतो हे चुकीचं आहे, आम्हाला मान्य आहे, पण आज या ना बरं शॉर्टकट मला त्या रस्त्याबद्दल बोलायचंय. अरे वा, मनातलं बोललात, बोला ना. तर बघा तिथून जो रस्ता आहे ना अगदी मच्छी मार्केट पर्यंत, त्या रस्त्याचं जरा बघा प्लीज, ते जरा आणा जरा समोर सगळ्यांच्या. चला ते TV पासून त्यांना सुचवूया. नाही आता तुम्ही ते नंतर विचारा, पण तुम्ही आता इथे दिसले म्हणून सांगते बघा किती कंडिशन खराब आहे, खूप खराब आहे रोज. आणि किती लोक प्रवास करतात त्याच्यावर तिथून पावसात बघा ना, खड्डे वगैरे किती त्रासदायक आहे ते. घाण आहे सगळी, रस्ता खचून गेलाय, खणून गेलाय. प्रशासनाला विनंती करूया तुमच्या माध्यमातून. करा प्लीज, रिक्वेस्ट आहे. काय नाव तुमचं? प्राजक्ता करंगुटकर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. प्रफुल्ल करंगुटकर. या रस्त्यासाठी जरा आमच्या सगळ्या म्हणजे नागरिकांच्या वतीने विनंती करा. धन्यवाद, धन्यवाद. हा? आता तुमची काय विनंती आहे? आम्ही काय सांगू, तुम्ही किती वर्षापासून राहतात अहो आम्ही बदलापूरमध्ये? तर 66 पासून इथे आलेलो आहे. हो, इथे बदलापूर बदललंय का आता? हा बदललाय. चांगलं झालंय की खराब झालंय? माणसं नाही बदलले, माणसं तेच आहे, ऐकत नाही कोणी, ऐकत नाही, रस्ता लहान पडतो. हा त्रास होतो का? कोणा सांगणार, याला सांगू ना आपण प्रशासनाला, ऐकतील कोणाला, यांना हा, प्रशासनाला कॅमेऱ्यातून याच्यातून काय हरकत नाही. नाही ऐकत. काय त्रास होतो तुम्हाला, जास्त काय त्रास? आता क्रॉसिंग करायची म्हटले तर इकडेही गर्दी तिकडेही गर्दी, येणारे जाणारे. हा अहो किती वेळा ऍक्सिडेंट झालेले इथे, कोण बघणार आहे? तुम्ही आता मार्केटमध्ये काय भाजी खरेदी करायला आलेला? कोण? तुम्ही आता मी कशासाठी? आता रिटायर मनुष्य आहे, टाइमपास कुठे जाणार. तुमच्या वेळेस बदलापूर चांगलं होतं का? अरे एकदम चांगलं होतं. कोण होतं तेव्हा नगर? 5-5:30 इथे भीती वाढायची. अरे वा. हा असे होतं. तेव्हा कोण होतं नगराध्यक्ष, नगरसेवक? आता कोण माझ्या काही लक्षात आठवलं नाही. का थोडंसं? नाही नाही बिलकुल नाही. नाही आठवत? नाही नाही थोडंसं पण नाही? अजिबात नाही. नाही आठवत. नाही शेवटचा एखादा नगरसेवक कोणी काम करत होता चांगला असं काही? काही एक पण नाही. आउट ऑफ बॉर्डर झालोय आम्ही. एखाद्याचं नाव आठवतं का ज्यांनी चांगलं काम केलंय? म्हणजे कोणी चांगलं काम केलं नसेल का? आता काय माहिती आहे, करणारे करतात, बघणारे बघतात. कुठे राहतात तुम्ही? मी इथे जवळ राहतो. जवळ राहतो. आरामात जागरी. हा, आरामात जागरी. थँक्यू. तुमचं काय प्रतिक्रिया असेल नक्कीच द्या. काय बोलतात? आज आमचा मित्र होता खास, आमच्या बाजूला दुकान लावायचा. आज 28 वर्षाचा युवा पोरगा, आज त्यांनी नगरपालिका त्याला जगून देत नाही, आरपीएफ वाले आम्हाला दुकान लावून देत नाही. आज त्या पोराने जाऊन त्याने आत्महत्या केली. आम्ही पण आज, माझं पण आज वय 22 आहे. मी बदलापूरमध्येच राहतो. 40-50 माझ्या म्हातारीला 70 वर्ष झाले इकडे राहून. पलीकडे एवढे भैया रस्त्यावरती रंग लावून बसलेत, त्यांना कोणच काय बोलत नाही. काय त्यांचे हप्ते जातात का आरपीएफला, नगरपालिकेला? आम्ही पण आता आमचं पण असे, आम्ही पण आता, माझा मित्र पण 28 वर्षाचा माझा मित्राने जीव दिला, तुम्हाला काही माहितच असेल. आज मी तर रोडावरती धंदा करतोय, आता मला हे बंद करतं, माझं घर मी कसं चालवणार? मी पण जीव देऊ का जाऊन? ह्यो माझा मित्र आहे, यांनी पण जीव द्यावा. नगरपालिकेला आम्हाला तेच सांगायचं आरपीएफ वाल्यांना की आमच्याकडनं तुम्ही पावती घेताय, आता तुमच्या समोर तो येईल, आता 50-60 रुपयाची पावती घेईल. ह्यो आरपीएफ वाला येऊन बोलतो हे हमारी जागा आहे. आरपीएफ मध्ये बसलो तर 2000 केस बनवतो, 3-3 तास तिकडे बसून ठेवतो. आम्हाला आम्ही करायचं तरी काय? काही आमचं फक्त प्रश्न एवढंच विनंती की आम्ही इथं बसणं आहे आम्हाला चुकीचं आहे, आम्हाला मान्य आहे, पण त्यासाठी आम्हाला तुम्ही एक मार्केट टाकू ना. आज एवढ्या वर्ष आम्ही धंदा पाणी करतो, दुकान पाणी करतोय मॅडम. चोरी करणारा आज तो खुशालच्या घरात जेवतोय. इथं आम्ही जेव्हा 2 पाटी लावून बसू तेव्हा आमचं घर चालतंय. आमचं असं नाही की माझी मम्मी शिकली आहे की माझ्या घरात पाठी माझ्या भाऊ आहे, एक बहीण, एक आई आणि मी, 3 जण आणि हे कुटुंब चालवतोय मी. चोरी करणारा, मारणं करणारा तो आरामशीर जगून खातोय. मग जो कष्ट करून खातो त्यासाठी न्याय काय भेटत नाही? धन्यवाद. कुठे आहेत का पावतीवाले? आलेत. पावतीवाले न चुकता येतात आणि पावती घेता आता नगर परिषद आणि यांच्यावर कारवाई करतायत आता आरपीएफ. म्हणजे नेमकं चाललं काय?
तर पावती घेणारे सापडलेत आपल्याला आता. हो मॅडम. आज नाही वेळ डायरेक्ट. कसे आहात तुम्ही? तिकडे कारवाई चालली आहे, तुम्ही इकडे पावती फाडताय. आता आलोय मी, मला माहिती नाही. बंद नाही केली की यांनी अजून पावती द्यायला नगर परिषदनी? आता आम्हाला काय सांगितलं सांगितलं नाही अजून काही? काय चाललं काय बदलापूर मध्ये? इकडे आरपीएफ ची कारवाई चालू आहे, इकडे पावती फाडली जाते. तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा, नेमकं काय चालू आहे? काही समजत नाहीये इथं. तो रस्ता आहे तो चांगला होत नाहीये, इकडे कारवाई सुरू झालीये. हा, धन्यवाद. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सर.